आजची स्पेशल डिश आहे बटाट्याची भजी. तर हे बनवण्याचं कारण म्हणजे कुठचा सण नाही आहे आज, बट आज ना मला समोरच्या काकूनी दिलेली प्लेट रिटर्न करायची होती आणि एकदा काही ती प्लेट द्यायची राहिली ना तर ती राहूनच जाते. त्यामुळे विचार केला पटकन अशी बटाट्याची भजी बनवूया, काहीतरी यम्मी पण होईल आणि समोर ना थोडे छोटे मुले पण आहेत तर त्यांनाही आवडेल. आणि हे भजी बनवण्यासाठी मी काय काय वापरलं आहे ते तुम्हाला दिसतच असेल वर. त्यानंतर मी पटकन अशी एक्सरसाइज केली, मग आपलं जेवण वगैरे घेतलं आणि निघाली कामाला. आज मी एकाच टायमाचं जेवण बनवलेलं, कारण आज मी येणार होती लवकर आणि नेहमीप्रमाणे लवकर आली की जास्तीत जास्त घरातली कामं होतात. आणि मी ना आठवड्यातून एकदा तरी ही देवाची सगळी भांडी चांगल्यापैकी धुवून घेते. तर मी ना पितांबरी वापरत नाही, तर मी कोकणातली आहे त्यामुळे मी वापरते कोकमाचा आगळ. तर तो मी काय करते ना, थोडा कोकमाचा आगळ घेते, मग त्यात पीठ घालते, गव्हाचं किंवा कुठचं जे काय भाकरीचं वगैरे पीठ असेल ते मिक्स करून त्यात थोडं पाणी घालून मस्तपैकी सगळ्याला घासून लावून घेते. आणि आपली चांदीची भांडी घासण्यासाठी मी हे लिक्विड मागवलेलं डीमार्ट मधून आणि मला हे ट्राय करून बघायचं होतं. सो सर्वात आधी मी त्याचे ड्रॉप्स ना आपल्या स्कॉच ब्राईट वर घातले आणि मस्तपैकी घासून घेतलं आणि त्यानी ना इतकं काही साफ नाही झालं. सो मी काय केलं, ते लिक्विडच डायरेक्टली आपल्या चांदीच्या भांडींवर टाकलं अँड देन वाव, इन्स्टंटली एकदम आपली भांडी चकाचक झाली. त्यानंतर नॉर्मल पाण्याने सगळं धुवून घ्यायचं आणि मग साबण घ्यायचं आणि साबणाने परत भांडी घासून घ्यायची. आणि हो, हा प्रोसेस ना आपल्याला क्विक करून घ्यायचा आहे, कारण की ना आगळ हा जास्त वेळ भांड्यांवर ठेवला ना तर ते डाग येतात थोडेसे. त्यामुळे ते आगळ लावलेलं पटपट धुवून त्यानंतर साबणाने पटपट घासून घ्यायचं आणि मग पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्यायचं आणि आपली भांडी इतकी चकाचक होतात ना, बाप रे. आणि हा, जर तुमच्याकडे आगळ नसेल ना, तुम्ही कोकम देखील वापरू शकतात. सेम प्रोसेस आहे, फक्त आगळाच्या जागेवर कोकम वापरायचा अँड युअर डन. आणि ह्याचे ना काहीच साईड इफेक्ट्स पण नाहीये. बाय द वे, पितांबरीने तर माझ्या नखांची वाटच लागते. एनिवेज, बट ह्यानी माझं एकदम सॉलिड काम होतं. सो तुम्ही पण हे ट्राय करा. आणि त्यानंतर मी मस्तपैकी अशी दिवाबत्ती करून घेतली. आणि मी जेव्हा पण संध्याकाळचं असं वेगळं जेवण बनवते ना, इट इज ऑलवेज अ लाईट थिंग. सो आज मी बनवते इथे सूप. ह्यासाठी मी सगळे हे वेजीज घेतले, लाईक कांदा, टोमॅटो, गाजर, फरसबी, फ्लावर आणि मुळा. त्यानंतर आपल्याला वेसल मध्ये तूप घ्यायचंय, मग चॉप्ड गार्लिक टाकायचे आणि मग कांदे टाकायचे. मग ते थोडेसे असे सॉफ्ट झाले ना, त्यानंतर सगळे आपले व्हेजिटेबल टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ब्लॅक पेपर टाकायचं, मिक्स करायचं आणि पाणी टाकून घ्यायचं त्यात. आणि नंतर ते चांगल्यापैकी बॉईल करायला द्यायचं आणि मग सगळं एकदम मिक्सरमध्ये फाईनली ग्राइंड करायचं आणि परत एक तडका द्यायचा. आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.